मनोज जरांगे पाटील पदयात्रेनं मुंबईच्या आंदोलनाची सुरुवात करणार आहेत। 20 तारखेला अंतरवाली सराटीतून पदयात्रेला सुरुवात होऊन 26 जानेवारीला ते मुंबईला पोहोचण्याचा अंदाज आहे। तर दुसरीकडे आम्ही सुद्धा त्याच दिवशी राज्यात आंदोलन करू अशी भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मांडली आहे। बघूया। 20 जानेवारीला जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने पायी प्रवास सुरू करणार आहेत। माहितीनुसार ते 26 तारखेला मुंबईत दाखल होतील। 3 कोटी समाज त्या दिवशी मुंबईत धडकेल असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। तर गर्दीमुळे सरकार बळी पडू नये यासाठी त्याच दिवशी ओबीसी समाजही जागोजागी आंदोलन करेल असं प्रकाश शेंडगेंनी म्हटलं। आपण सुद्धा आता घराघरातून 20 जानेवारीपासून पायी मुंबईकडे कूच केली पाहिजे। आपण पायी चाललो पाहिजे। आपण खूप मोठ्या संख्येने मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत, म्हणजे आपल्या लेकरांना 100% न्याय मिळतो। आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे। आणि अशा प्रकारे इतकं मोठं दडपण जे आहे ते या सरकारवरती त्याने निर्माण केलेलं आहे। आणि त्यामुळं यापूर्वी सुद्धा सरकारने रात्री बेरात्री GR काढून शिंदे समिती नेमून अशा प्रकारे त्यांच्या दडपणाला बळी पडलेले आम्ही या ठिकाणी झालेलं आहे, पाहिलेलं आहे की जर मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन 20 तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याच वेळी या संबंध महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आता सरकारने स्पष्ट केलंय की ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना आणि त्यांच्या रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र दिलं जाईल। यावर जरांगे पाटलांची मागणी आहे की रक्ताचे नातलगांमध्ये कोण कोण असेल हे सरकारनं स्पष्ट करावं। जर काका किंवा त्यांची मुलं रक्ताच्या नातलगांमध्ये येत असतील तर मग आई रक्ताच्या नातलगात नाही का, म्हणून सोयऱ्यांनाही सर्टिफिकेट द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। दुसरीकडे नोंदींवरून सरसकट आरक्षण मिळू नये यावर ओबीसी नेते ठाम आहेत। दुसरीकडे संस्कारांवरून भुजबळ आणि जरांगे पाटलांमध्ये वार पलटवार रंगलाय। छगन भुजबळ एकटा खातोय काय ते काय लाडू पेढा काय खायला, एकटा खातोय। तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी, खा तिकडे। वा रे वा जरांगे, काय तुझी हिंमत, काय बघणार आहे तुम्हाला? अरे तू तुझी तब्येत सांभाळ, बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ। एक चॅलेंज दिलं तर कम शुकारी ना कर्म नारकोटे चल। एक तर मी जिवंत समाधी घेतो, जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जन्मल्यापासून आत्तापर्यंत, पण जर नाही काही निघालं ना तुला जीवन समाधी घ्यावं लागेल। शुकार चॅलेंज चल। ते रथची कागद खाणार आता काही दिवसांनी बघा तुम्ही, ते नसतेत का भज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे, ते कागद चगळून नाही तिने आता ते लयच कामातून गेलं, लयच याडा पाठ लागलं होते मंत्र्याच्या हाताला। माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे असं काही नाही। शिक्षण माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत असतं। कोणाला कसा मान सन्मान द्यावा, काय करावं, हे सगळं ते सांभाळतात। आता ते सुद्धा नसेल आणि आता त्यांचे आजूबाजूचे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, कोण काय बेकार पिस्तूलवाले, सगळ्यांना माहिती। आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं, संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावरूनच लक्षात आली। तुमची संस्कृती आहे कोयत्याच्या, कुऱ्हाडीच्या, काठ्याच्या, पाय तोडण्याच्या भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आमची संस्कृती कशाला काढीता? काय बोलतो एवढा मोठा माणूस? चांगले विचार आहेत तुमचे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।